हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण सुंदर दिसण्यासाठी अगदी स्वस्त मस्त आणि नॅचरल असे ब्युटी हॅक्स बघणार आहोत. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला हॅक आहे, आपली स्किन लूज पडलेली असते तर ती टाईट होण्यासाठी चांगल्या प्रकारे मसाज कसा करावा, तर त्याच्यासाठी आपण एक हॅक करणार आहोत. तर तो हॅक कोणता, तर चमचे आपण वापरणार आहोत मसाजसाठी. तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे, दोन छानपैकी इक्वल सारखे चमचे घ्यायचे. त्याच्यानंतर आल्मंड ऑइल किंवा मग तुम्ही खोबरेल तेलाचा वापर केला तरी चालेल, म्हणजे बदामाचं तेल किंवा खोबरेल तेल वापरा. ते आधी चेहऱ्याला नीट लावून घ्या. जर तुमची स्किन ऑइली असेल तर कमी प्रमाणात लावा, जर तुमची ड्राय स्किन असेल तर जरा 2-3 वेळा घेऊन लावा चेहऱ्याला. आणि प्रत्येक ठिकाणी जिथे तुम्हाला जर गळ्याला लावायचं असेल तर तिथे पण लावा. आता दोन्ही चमचे घ्यायचे आहेत आणि सरळ आपण व्यवस्थित ज्या डायरेक्शनने आपण नेहमी चेहऱ्याचा मसाज करतो त्या डायरेक्शनने आपण चेहऱ्याचा मसाज करायला सुरुवात करायची. जसं मी आता दाखवते, गालाला घ्यायचं, अपवर्ड्स डायरेक्शनने आपण सुरुवात करायची आहे. गालाला मसाज केल्यानंतर परत गालाचा वरचा भाग आहे त्याने पण अपवर्ड्स डायरेक्शननेच करायचं आहे मसाज. नाकाला करा तुम्ही. चमच्यांचा इक्वली हळूवारपणे असा दाब देत हा मसाज आपल्याला करायचा आहे. या मसाजने काय होतं, आपलं जो रक्ताभिसरण असतं तर ते सुरळीत होतं, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन एकदम उत्तम प्रकारे होतं आणि एक ताजेपणा येतो, आपल्या स्किनवर ग्लो येतो. मसाजचा तर फायदा आहेच, आपल्याला माहितीच आहे, पण अशा प्रकारे मसाज केल्याने अजून जास्त फायदा होतो आणि आपली जी स्किन सुरकुतलेली असते, लूज पडलेली असते, ती टाईट होण्यास मदत होते. एज लाईन्स असतात त्या कमी होतात चेहऱ्यावरच्या मसाजने. तर असं तुम्ही स्पूनचा हा जो हॅक आहे दाखवलेला तो नक्की करून बघा. अशा प्रकारे तुम्ही आठवड्यातून अगदी 2 वेळा मसाज केला तरी तुमची स्किन खूप छान राहणार आहे. तर आयब्रोजवरून पण हे चमचे तुम्ही फिरवू शकता, शिवाय गळ्यावर सुद्धा अशा प्रकारे मसाज करू शकता तुम्ही. अगदी आठवड्यातून 3 वेळा 5-5 मिनटं असं तुम्ही मसाज केला तरी तुमची स्किन छान अशी ग्लो होणार आहे, टाईट राहणार आहे आणि याचा रिझल्ट तुम्हाला महिन्याभरात कळणारच आहे. पहा, आत्ता नुसतं एकदा केल्याने माझा चेहरा किती सुंदर छान असा झालेला आहे. नुसते चेहऱ्याची स्किन चांगली ठेवून उपयोग नाही, तर चेहऱ्याचा प्रत्येक भाग अवयव आपण चांगला ठेवला पाहिजे. जर स्किन बरोबर आपले जर ओठसुद्धा नीट नसतील तर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ड्राय ओठ होतात, आपण लिपस्टिक वापरतो त्याच्यामुळे काळपटपणा आलेला असतो त्याला, शिवाय भेगा पडलेला असतात. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, ॲलोवेरा पावडरचा उपयोग करायचा आहे. तर इथे मी नेचर शुअरची ॲलोवेरा पावडर घेतलेली आहे, जी 100% अगदी प्युअर आहे आणि केमिकल फ्री आहे. त्याच्यात कलर्स नाही आहे, ॲडिटिव्ज नाही आहेत. तर ना या पावडरपासून आता मी एक छान असा लिप मास्क तुम्हाला बनवून दाखवते आणि तो लावून दाखवते. तुम्ही बघा, अगदी तुमचे ओठ मऊ होणारच आहे, शिवाय जो काळपटपणा आला असेल, काही ना ओठांवर सुद्धा पिगमेंटेशन होतं, तर ते याचा जर तुम्ही मास्कचा वेळोवेळी उपयोग केला तर ते निघून जाणार आहे. आता इथे मी नॅचरल मध घेतलेलं आहे, तर ते मिक्स करायचं या पावडरमध्ये. पावडर मी घेतलेली आहे, अंदाजे तुम्ही घेऊ शकता किंवा 1 चमचा घ्या आणि पाव ते अर्धा चमचा तुम्ही मध घ्या. आता हे सगळं मिक्स केलेलं आहे, साधारण मास्क कसा असतो कन्सिस्टन्सीचा त्याप्रमाणे तुम्ही बनवा आणि तुमच्या ओठावर हळूवारपणे आपल्या या फिंगरने, बोटाने हळूवारपणे फिरवा. थोडंसं मसाज केलं तरी हरकत नाही आहे. जर तुमचे ओठ खूप फुटलेले असतील किंवा भेगा पडलेल्या असतील तर जास्त जोरात करू नका. तर याने काय होणार आहे, आपले ओठ तर मऊ होणारच आहे, शिवाय काय त्याला इन्फेक्शन असेल तर ते निघून जाणार आहे. तर थोडा अगदी तुम्ही 15 मिनटं थांबवू शकता आणि नंतर वॉश करू शकता. आता ही जी नेचर शुअरची ॲलोवेरा पावडर म्हणजे ॲलोवेरा लिप पावडर वापरली तर ती तुम्हाला हेअर पॅक, स्काल्पच्या इन्फेक्शनसाठी उपयोगी पडणार आहे, इची स्काल्पसाठी उपयोगी पडणार आहे, फेस पॅक, स्किन स्मूथ करण्यासाठी होणार आहे, हेअर ग्रोथसाठी होणार आहे, लिप मास्क मी सांगितलं तसं, आणि डेली डिटॉक्स म्हणून तुम्ही ही पावडर सलॅडमधून, योगर्टमधून किंवा स्मूदीमधून खाऊ शकता. हा माझे ओठ किती मऊ मुलायम झाले आहेत. तर नेहमी या लिप्स मास्कचा उपयोग करा. तुम्हाला नेचर शुअरची ॲलोवेरा लिप पावडर जर मागवायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथे लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतरचा हॅक असा आहे का, आपण कुठे बाहेर गेलो असतो, आपल्याकडे मेकअपचं काही साहित्य नसेल, टूल्स नसतील, तर आपण काय करायचं आहे, अगदी बेसिक पद्धतीने मेकअप पटकन अगदी 2 मिनटात करायचं आहे. तर आधी मी ॲलोवेरा जेल लावून घेतलं, त्याच्यानंतर हे फाउंडेशन आपल्या पर्समध्ये नेहमी असतं तर ते तुम्ही लावू शकता किंवा एखाद बेबी क्रीम असेल तरी चालेल, तर ते तुम्ही लावून घ्या, चेहऱ्याला नीट अप्लाय करा.
आणि आता आपण फक्त लिपस्टिकचा वापर करून पूर्ण मेकअप करायचा आहे. तर अगदी लाईट मेकअप करायचा आहे, सोबर मेकअप करायचा आहे. आपल्याला अगदी सहज कुठे जायचं असेल आणि आपल्याला सोबर मेकअप हवा असेल तर तुम्ही फक्त लिपस्टिकचा वापर करून करू शकता. तर माझ्याकडे ही पिंक कलरची लिपस्टिक आहे. तर पहिल्यांदा मी ओठाला लावून घेते ती आणि आता तीच लिपस्टिक मी बाकीच्या ठिकाणी वापरणार आहे. तुम्ही पाहालच किती छान मेकअप होतो फक्त एका या गोष्टीने. तर आता ही चिक्स ॲपल्सवरून जो कर्व भाग असतो त्याच्यावर तुम्ही लावा आणि नंतर आपण हातानेच ती ब्लेंड आउट करायची म्हणजे पसरवायचे. कपाळावर, नाकावर मी त्याचप्रमाणे डोळ्यांवर म्हणजे पापण्यांच्या वरती लावून घेतलेली आहे, जसं आपण आयशॅडो करतो त्याप्रमाणे. तर सगळ्या ठिकाणी हातानेच तुम्ही ब्लेंड करा, कारण काही जर आपल्याकडे टूल नसेल तर आपण बोटांचा, फिंगर्सचा वापर करायचा आहे आणि पसरवायची. थोड्या वेळातच तुम्ही बघाल का अगदी तुमचं नॅचरल मेकअप होणार आहे, म्हणजे खूप असा डार्क पण नाही होणार आहे, छान असा मेकअप होणार आहे. तर मी ब्लेंड केलेलं आहे. आता थोडंसं माझ्याकडे काजळाची पेन्सिल होती तर ती मी फिरवते आहे. माझे ऑलरेडी डोळे मोठे आहेत त्याच्यामुळे मी काजळ जास्त लावत नाही, अगदी किंचित मी फिरवलेली आहे. तर अशा प्रकारे पहा, आता मी आधी कसा चेहरा होता आणि आत्ता पहा कसा चेहरा झालेला आहे. तर छान असा मेकअप झालेला आहे आपला आणि अगदी क्विक झालेला आहे, 2 ते 3 मिनटात. कानातले वगैरे घातलेले आहेत आणि त्याचबरोबर मी आता टिकली लावून तयार होते आहे. तर अशा प्रकारे आपण क्विकली फक्त लिपस्टिकच्या साह्याने मेकअप करू शकतो आणि स्वतःला सुंदर बनवू शकतो. तर हा हॅक तुम्हाला कसा वाटला, आवडला तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. पुढची आपली टिप आहे ती ओपन पोर्स. तर नाकावर किंवा चेहऱ्यावर ओपन पोर्स असतात, छिद्र ओपन झालेली असतात, त्याच्यात धूळ असते. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, ॲलोवेरा पावडर घ्यायची आहे. इथे मी नेचर शेअरचीच घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं लिंबू रस टाकलेला आहे, पाणी ॲड करायचं आहे. आता थोडीशी मला ही वाढवायची, अजून घ्यायची, तर मी जरा जास्त घेतली. आणि आता तुम्ही काय करायचं, त्याचे आईस क्यूब्स बनवून ठेवायचे आहेत, म्हणजे या कॅव्हिटीमध्ये टाकून ठेवायचे आहेत. आणि ॲलोवेरा पावडरचे हे क्यूब्स आपल्याला बनवून ठेवायचे आहेत. तर फ्रीझरमध्ये मी ठेवलेलं आहे. आता जेव्हा बनलेलं आहे तेव्हा तो काढायचा आहे क्यूब आणि आपल्या चेहऱ्यावर फिरवायचं आहे. जिथे जिथे तुम्हाला ओपन पोर्सची समस्या आहे किंवा पूर्ण चेहऱ्यावर जर तुम्ही याच्या साह्याने असं स्क्रब केलं तर चेहऱ्यावर, नाकावर उघड्या पडलेल्या छिद्रांमधली घाण सगळी निघून जाणार आहे. शिवाय थंडगार आहे त्याच्यामुळे ते पोर्स बंद होणार आहे. तर तुम्ही हे ना अगदी रोज रात्री केलं या क्यूब्सचा वापर तर तुमची ही समस्या जाणार आहे. आता मी तुम्हाला चेहरा 15 मिनिटांनी धुवून दाखवते. चेहरा इतका छान होतो, तजेलदार होतो आणि काय होतं, ओपन पोर्स असतात ते क्लिअर होतात आणि आपली स्किन एकदम प्लेन होते, जशी आता मी तुम्हाला माझी दाखवली आहे ती. तर नक्की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर सुंदर दिसालच आणि यंग दिसाल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा.